शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मुकुंद साबळे. आपल्या एम-एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आजचा आपला जो विषय असणार आहे, जमिनीमध्ये जी आपण ऊस पिकासाठी म्हणून अन्नद्रव्य देत असतोय, ती हंगामानुरूप कशा पद्धतीने दिली पाहिजेत, त्याच्यावरती सुद्धा शेतकरी मित्रांनी थोडासा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला आपल्याकडं प्लांटेशन केलं जातंय आणि थंडीचा हंगाम चालू होतोय. थंडीच्या हंगामामध्ये ज्या वेळेला टेम्परेचर 15 डिग्री पासून खाली येत आहे किंवा एक 16 ते 18 डिग्री पासून खाली येत आहे, त्यावेळेला जमिनीतून अन्नद्रव्य कोणतीही वनस्पती असेल, त्या भूतलावरची कोणतीही वनस्पती असेल, अन्नद्रव्य अतिशय कमी मात्रेमध्ये अपटेक करते. पहिला मुद्दा समजून घेतला पाहिजे की पानांच्या वरती पिवळसरपणा असेल, पानाच्या कडा करपणे असेल किंवा पानाचे शेंडे वाळल्यासारखे दिसणे, हे जे प्रकार होत असतात, ते जमिनीतून अन्नद्रव्य कमी मिळत असल्यामुळं त्या पिकावरती अशा पद्धतीच्या अन्नद्रव्याची कमतरता दिसत असते. अशा वेळेला शेतकऱ्यांनी कोणत्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे, त्या वनस्पतीवरती अन्नद्रव्याची कमतरता आली नाही पाहिजे, ह्याच्यासाठी शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्र, ज्या वेळेला टेम्परेचर कमी येत आहे, थंडीचा हंगाम असतोय, त्यावेळेला जमिनीतून अन्नद्रव्य जमिनीचंच टेम्परेचर कमी होत असल्यामुळं जमिनीतून अन्नद्रव्य 15 ते 20% ती वनस्पती अपटेक करते. म्हणजे 80% ड्रॉबॅक त्या वनस्पतीमध्ये दिसत असतोय. अशा वेळेला ईडीटीए फॉर्म मधला झिंक जो आहे, तो आपण त्या फर्टिगेशनच्या माध्यमातून दिला पाहिजे किंवा ज्या शेतकऱ्यांच्याकडे पाटपाणी आहे, त्या पाटपाण्याच्या शेतकऱ्यानं थोडंसं एक 200 लिटरचा ड्रम घ्यायचा, त्यामध्ये ईडीटीए फॉर्म मधला झिंक असेल आणि ईडीटीएम फॉर्म मधला फेरस असेल, हा 200 ग्रॅम झिंक आणि 200 ग्रॅम फेरस अशा पद्धतीचं त्याचं एक कल्चर बनवायचं किंवा त्याचा एक मीडिया बनवायचा आणि तो पाटपाण्याबरोबर द्यायचा आहे. जे शेतकरी ड्रिपच्या माध्यमातून फर्टिगेशन करतात, पाणी देतात, त्या शेतकऱ्यांनी सर्वसाधारण अशाच पद्धतीचा एक मीडिया तयार करायचा आहे. ज्या वेळेला आपण 1261 असेल किंवा 05234 ज्या खतामध्ये फॉस्फरस आहे, त्या खताबरोबर तुम्ही झिंक ईडीटीएफ फॉर्म मधला 12% वाला 200 ग्रॅमच्या आसपास पर एकरला देणं खूप गरजेचं आहे. ह्या वेळेला काय होतंय, काही शेतकरी म्हणतील फॉस्फरस बरोबर झिंक चालतोय का? 100% शेतकरी मित्र, जो झिंक आपण सांगतोय किंवा जो झिंक ईडीटीएफ फॉर्म मधला आहे, त्याचं रेकमेंडेशन ह्याच्यामध्ये का करायचं, त्याच्या पाठीमागची थोडीशी कारणं किंवा त्याची काही सायंटिफिक रिझन सांगतोय. तर शेतकरी मित्र, ज्या वेळेला 12% ईडीटीए फॉर्म मधला झिंक जो असतोय, तो इथिलीन डायअमाइड टेट्रा ऍसिटिक ऍसिडची त्याला व्हॅलन्सी दिलेली असते. त्यामुळं ते खत कोणत्याही खनिजाबरोबर रिॲक्ट होत नाही किंवा त्याचा प्रेसिपिटेट होत नाही किंवा त्या खताचं स्थिरीकरण होत नाही किंवा त्या खताचा साका तयार होत नाही. आणि ज्या वेळेला फॉस्फरस युक्त खताबरोबर मी अशा पद्धतीचा झिंक एकत्र मिक्स करतोय आणि तो मी माझ्या जमिनीमध्ये देतोय, ज्या वेळेला वातावरणातलं टेम्परेचर 18 डिग्री पासून 15 डिग्रीच्या खाली येतंय, त्यावेळेला हे खत अशा पद्धतीने जाणं खूप गरजेचं असतंय. आता हे अशाच पद्धतीने का द्यायचं किंवा ह्याचा अन्नद्रव्याचा अपटेक वाढू शकतोय का? 100% शेतकरी मित्र, ज्या वेळेला फॉस्फरस युक्त खताबरोबर ईडीटीए फॉर्म मधला झिंक देतोय, त्यावेळेला त्या जमिनीमध्ये ज्या पांढऱ्या मुळ्या येत असतात किंवा ज्याला आपण तंतुमय मुळं म्हणतोय, केशमुळं म्हणतोय, त्यांची संख्या भरपूर वाढवली जाते. म्हणजे त्याच्यावरती एक सायटोकायनिन नावाचा जो घटक असतोय, तो झिंक आणि फॉस्फरस युक्त खतांच्या ऍप्लिकेशनमुळे तो मोठ्या प्रमाणात जनरेट केला जातोय. हे एक त्याच्या पाठीमागचं शास्त्र आहे आणि त्या शास्त्राच्या आधारे आपण ज्या वेळेला फॉस्फरस युक्त खत देतोय, त्यासोबत जर झिंक दिला, तो पण अगदी 200 ग्रॅम द्यायचा आहे. ईडीटीए फॉर्म मधला जो झिंक आहे, तो फक्त 200 ग्रॅम द्यायचा आहे. असं जर फर्टिगेशन टेम्परेचर कमी असतेवेळी जर आपण आपल्या पिकासाठी म्हणून जर ऍप्लिकेबल केलं, 100% अन्नद्रव्याचा अपटेक भरपूर मोठ्या प्रमाणात वाढवला जातोय. आता ह्याच हंगामामध्ये ज्या वेळेला आपण फवारणीचं शेड्यूल फॉलो करतोय, फवारणीचं शेड्यूल एखादं फॉलो करतोय, त्यावेळेला कोणत्याही फवारणीच्या माध्यमातून जे कंटेंट आपण देत असतोय, मी काय म्हणतोय बघा, तुम्हाला एखादी फवारणी घ्यायची आहे, तुमचं एक शेड्यूल ठरलेलं असतंय, त्यामध्ये 8 ग्रॅम चिलेटेड फॉर्म मधला ईडीटीए फॉर्म मधला
जो झिंक आहे 12% वाला तो त्याच्यामध्ये 8 ग्रॅम घ्यायचा आहे आणि त्याचा जर स्प्रे घेतला तर अजून त्याच्यामध्ये रिकव्हरी चांगल्या पद्धतीची भेटते. म्हणजे प्रति पंप आपण 8च ग्रॅम तो EDTA फॉर्म मधला झिंक घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण थंडीचा हंगाम असते वेळी हे जर फर्टिगेशन आणि फवारणीचं शेड्यूल जर फॉलो केलं 100% आपल्याला रिझल्ट पण चांगल्या पद्धतीचे दिसतील. पानाचे शेंडे करपलेले असतील किंवा पानाच्या कडा वळल्यासारख्या दिसणार किंवा पानं जी पिवळी झालेली दिसतात ती 100% ह्या हंगामामध्ये तुम्हाला जी कन्सिस्टन्सी वाढ पिकाची पाहिजे असते ती आपल्याला चांगल्या पद्धतीची मिळू शकते. अशा पद्धतीने शेतकरी मित्र हे अन्नद्रव्याचं जे व्यवस्थापन आहे तुम्ही जर टॉप क्वालिटीचं जर बनवलं 100% उत्पादकता वाढवण्यासाठी ज्या टेक्नॉलॉजी आहेत, उत्पादकता वाढवण्यासाठी ज्या स्किल्स आहेत, त्या आपण जर जनरेट केल्या, अशा पद्धतीने जनरेट केल्या, तर उत्पादकता वाढवणं अगदी सोपं आहे. फक्त तंत्रज्ञान नेमकं काय आहे, त्या तंत्रज्ञानाचं इम्प्लिमेंट मी किती चांगल्या पद्धतीने करतोय, ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्र, अशाच नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला ऍग्रीकल्चर फील्डमध्ये जर करायचा असेल, तर आपलं MS गुरु शुगर कॅन फार्मिंग YouTube चॅनल सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद.